राज्यसभेत शिवसेनेचे फ्लोअर लीडर म्हणून मी फॉर्मली शिवसेनेच्या वतीने, भुसे साहेबांच्या वतीने, योगेश कदमजींच्या वतीने मी ज्योतिताईंचा मी राज्यसभेत मनापासून स्वागत करतो। त्याचबरोबर मी मनापासून महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि आपल्या पक्षाचे पार्लमेंटरी पार्टी लीडर डॉक्टर श्रीकांत शिंदेजी यांच्या मी मनापासून आभार व्यक्त करतो की शिंदे साहेबांनी एक सर्वसामान्य आणि उच्च शिक्षित महिला यांना महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांचं आणि शिवसैनिकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी देशाचे सर्वात प्रेस्टिजियस पार्लमेंटरी फॉरम म्हणजे राज्यसभेत पाठवलेले। मला पूर्ण खात्री आहे की ज्योती वाघमारे ताई महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचा शिवसैनिकांचा प्रतिनिधित्व करीन। आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे की 16 तारीखपासून पार्लमेंटमध्ये एक स्पेशल सेशन आहे महिला आरक्षण, ऐतिहासिक महिला आरक्षण पास करण्यासाठी। आणि म्हणून मी ज्योतिताईंना मी खास करून सांगितलं की तुमच्या मेडन स्पीच महिला आरक्षण कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटवर होईल। त्या स्पीचच्या माध्यमातून तुम्ही शिंदे साहेबांना देखील धन्यवाद देऊ शकतो। आणि मी एक गोष्टी सांगू इच्छितो की प्रत्येक असेंब्लीमध्ये, प्रत्येक विधान परिषद सभेत, लोकसभेत 33% म्हणजे 1/3 आरक्षण महिलांसाठी होईल। परंतु मी खास करून शिंदे साहेबांच्या मी मनापासून आभार व्यक्त करतो की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली राज्यसभेत ऑलरेडी 50% रिझर्वेशन आहे। ज्योतिताई, नमस्कार। आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे। देशाच्या सर्वोच्च सभागृहात शपथ घेतल्यानंतर माझं मस्तक आज भारताच्या संविधानापुढे नतमस्तक झालेलं आहे। सर्वप्रथम मनापासून अभिवादन करायचं आहे छत्रपती शिवरायांच्या रयतेच्या स्वराज्याला, माँसाहेब जिजाऊंच्या शौर्याला, बाबासाहेबांच्या संविधानाला ज्यांनी आम्हाला माणूस म्हणून जगायला शिकवलं, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या त्यागाला आज खास करून मी सावित्रीची लेक म्हणून सावित्रीमाईंना मानवंदना देण्यासाठी आज त्या ज्या पद्धतीनं आडवं कुंकू लावायच्या, इरकलची साडी नेसायच्या, त्याच पद्धतीनं मी सभागृहात केले। कारण सावित्रीमाईच्या कपाळावरच्या आडव्या कुंकवानं अज्ञानाला आडवं केलं होतं आणि महिलांना गगनभरारी घेण्याचं बळ दिलं होतं। माझ्या कपाळावरची चंद्रकोर आणि नाकामधली नथ माँसाहेब जिजाऊंची मानवंदना आहे। आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामीण भागातल्या महिला, शेतकरी महिला शेतात राबताना ज्या पद्धतीनं साधी कॉटनची इरकलची साडी घालतात, त्याच पद्धतीनं मी ज्या ग्रामीण भागातून येते, ज्या कष्टकरी समाजाचं मी प्रतिनिधित्व करते, आज त्यांच्यासारखीच बनून मी संसदेत देशाच्या सर्वोच्च सभागृहात गेले। कारण होय, मी आज जरी खासदार झाले तरीसुद्धा मला लाडक्या बहिणींचा, गरिबांचा, शोषितांचा, वंचितांचा, दलितांचा आवाज बनायचा आहे। सगळ्या महापुरुषांच्या आणि महामातांच्या चरणी नतमस्तक। शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तमाम लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याप्रती अंतःकरणपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते की साहेब, स्वतःच्या लेकीला आमदार खासदार करणारे खूप नेते देशानं बघितले, पण एका गरिबाच्या लेकीला, एका भीमराज की बेटीला खासदार करणारं नेतृत्व तुमच्या रूपानं महाराष्ट्र आणि देश बघतोय। सर्वसामान्यांना असामान्य करणारं नेतृत्व हे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं आहे। मी त्यांच्याकडे राज्यसभेची खासदारकी मागितली सुद्धा नव्हती, पण त्यांनी माझ्या संघर्षाचा, माझ्या शिक्षणाचा आणि माझ्या कष्टाचा सन्मान केला। देवाला सुद्धा नवस करावा लागतो, पण नवस न करता पावणारा देव माणूस अशी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात आहे। आज माझ्या शपथविधीसाठी महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय सन्माननीय दादाजी भुसे साहेब, माननीय योगेशजी कदम साहेब हे आवर्जून वेळात वेळ काढून उपस्थित राहिले। त्यांची उपस्थिती ही माझ्या लढ्याला नैतिक बळ देणारी आहे। आजच नव्हे तर जेव्हापासून मी राज्यसभेच्या अगदी फॉर्मॅलिटीज करण्यापासून आले, त्यावेळेला राज्यसभेतले आमचे फ्लोअर लीडर ज्येष्ठ खासदार माननीय मिलिंदजी देवराजी यांनी मला सगळ्या गोष्टींच्यामध्ये अगदी भावाप्रमाणे मदत केली आणि एक विश्वास दिला की हो ताई तुम्ही हे करू शकता। त्याचबरोबर
आमचे संसदेतले गटनेते तरुण, तत्पर, तडफदार आणि आंतरराष्ट्रीय विचारमंचावरती सुद्धा भारताचं नेतृत्व, भारताचं देशप्रेम उत्तुंग करणारं तरुण नेतृत्व माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्याही प्रति मी कृतज्ञता व्यक्त करते. आणि इतकाच शब्द आज माझ्या नेत्यांना, माझ्या पक्षाला आणि महाराष्ट्राच्या मातीला देणार आहे की जो विश्वास तुम्ही या गरिबाच्या लेकीवरती, भीमराज की बेटीवर दाखवला, तो सार्थ करण्यासाठी रक्ताचं पाणी करेन. महाराष्ट्राचा, लाडक्या बहिणीचा, गरिबांचा, शेतकऱ्यांचा आवाज बनण्याचं काम मी माझ्या राज्यसभेच्या कारकिर्दीच्या प्रत्येक दिवसात आणि प्रत्येक क्षणात करेन, एवढंच अभिवचन देते. धन्यवाद. ताई, तुम्ही शपथ घेतली, पण शपथ हे छत्रपती शिवरायांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि माता रमाई, माता जिजाऊ, माता सावित्री यांच्या नावाच्या उल्लेखाशिवाय माझं अस्तित्व अपूर्ण आहे. आणि त्यामुळेच की ज्यांनी आम्हाला माणूस म्हणून जगायला शिकवलं, गावकुसाच्या बाहेर राहणाऱ्या समाजाला ज्यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता दिली, त्या महापुरुषांच्या चरणी नतमस्तक होणं, ज्या शिवसेनेनं जातपात धर्म न बघता भीमराज की बेटीला संसदेमध्ये पाठवलं, तर शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघेसाहेबांचं ज्वलंत हिंदुत्व आणि लाडक्या बहिणींच्यासाठी अत्यंत कणखरपणानं उभे राहणारे आमचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाप्रती मानवंदना देणं हे मी माझं नैतिक कर्तव्य समजते. त्यामुळेच मी त्यांच्या नावाचा नामोल्लेख केला. परंतु मला वाटतं की राज्यसभेच्या नियमाप्रमाणे ते बसत नव्हतं, त्यामुळे दुसऱ्यांदा शपथ घ्यायला लावली. पण ठीक आहे, मला वाटतं की माझ्या भावना आणि माझी कृतज्ञता महाराष्ट्रापर्यंत पोहोचली असेल. पण तुम्ही म्हटलात की 16 तारखेपासून जे सेशन सुरू होणार आहे त्याच्यामध्ये ज्योतिताईंना प्रथम संधी दिली जाणार आहे भाषणाची. हे सेशन किती इम्पॉर्टन्स आहेत, याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये किती बदल होणार आहे आणि महिला खासदारांना अशा प्रकारे भाषणाची संधी देणं या पाठीमागे नेमका विचार काय असणार? प्रश्न तुम्हाला नाही, माझी इच्छा आहे की, आणि मी शिंदे साहेबांशी मी स्वतः माझं बोलणं झालं ह्या विषयावरती, की महिला आरक्षण विधेयक हे माझं म्हणणं आहे की महाराष्ट्रासाठी, देशासाठी, सर्वसामान्य महिलांनाच्या हात आणखी बळकट करण्यासाठी, जास्त प्रतिनिधित्व देण्यासाठी खूप गरजेचे होते. आणि 16 पासून 18 पर्यंत एक ऐतिहासिक सेशन आहे लोकसभेत आणि राज्यसभेत. आणि म्हणून मला हे सांगण्यास खूप आनंद वाटतो की ज्योतिताईचा मेडन स्पीच, फर्स्ट स्पीच, मेडन स्पीच म्हणजे नॉन डिस्टर्ब्ड स्पीच, तिला भाषण देण्याची संधी मिळेल. आणि म्हणून मी ज्योतिताईंना मी ॲडव्हान्समध्ये सांगितलं की तुम्ही आजपासून 16 पर्यंत तुम्ही प्रिपेअर करा. पहिलंच तुमचं भाषण असणार आहे महिला आरक्षणावर पाय ठेवल्यानंतर पहिल्यांदाच अधिवेशन जे असणार आहे, स्पेशल सेशन असणार आहे, काय अनुभव? खरं तर आनंद हा वाटतोय की भारताचं अर्ध आभाळ असणाऱ्या महिलांना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आरक्षण मिळणार आहे, नारी शक्तीला वंदन होणार आहे. परंतु कुठलंही आरक्षण नसताना राज्यसभेची एकच जागा होती, महिलांचं रिझर्वेशन सुद्धा नव्हतं. पण जसं आत्ताच मिलिंदजींनी उल्लेख केला की 50% राज्यसभेमध्ये महिलांना आरक्षण हे माझ्या खासदारकीच्या माध्यमातून माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेलं आहे. आज मला खूप आनंद वाटतोय की मला वाटलं होतं की कदाचित मला पावसाळी अधिवेशनापर्यंत थांबावं लागेल, परंतु आज मला ही संधी मिळते की महिला आरक्षणाच्या विधेयकावरती सहभागी होईल. एक महिला म्हणून, एक आई म्हणून आणि एक ताई आणि एक बाई म्हणून मला वाटतं की महाराष्ट्राच्या महिलांच्या संदर्भातल्या ज्या काही समस्या असतील आणि या महिला आरक्षणाचं महत्त्व या संदर्भात मी नक्कीच अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीनं व्यक्त होईन असं मला विश्वास आहे. खरं तर हा खूप भावनिक करणारा किस्सा आहे. आई वडील माझ्यासोबत आहेत. काल ते पहिल्यांदा विमानामध्ये बसले आणि मुंबईला पण ते पहिल्यांदा आले होते जेव्हा मी प्रमाणपत्र घ्यायला गेले होते. आणि माझी आई एकनाथ शिंदे साहेबांना म्हणाली की साहेब, आम्ही मुंबई पहिल्यांदा बघितली तुमच्यामुळं. तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या आईला शब्द दिला होता की तुम्ही मुंबई पहिल्यांदा बघितली आहे, शपथविधीला, लेकीच्या शपथविधीला दिल्लीसुद्धा बघा. आणि साहेबांनी माझ्या आईवडिलांसाठी आणि कुटुंबासाठी विमान प्रवासाची सोय केली. पहिल्यांदा आईवडील विमानात बसले आणि आज ते सोबत आहेत. ही शिवसेना आहे, हा एकनाथ शिंदे साहेबांचं हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे. आतापर्यंत आम्हाला वाटत होतं की राजकारण हे थोरा मोठ्यांचं काम आहे, राजकारणात बाप मोठा असावा लागतो, आडनाव मोठं असावं लागतं, घराणं, संपत्ती मोठी असावी लागते. पण संघर्ष मोठा असला आणि एकनाथ शिंदे साहेबांसारखा मोठ्या मनाचा नेता जर पाठीशी असला तर गोरगरिबाची लेक संसदेपर्यंत पोहोचू शकते, संघर्षापासून संसदेपर्यंत पोहोचू शकते, गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचू शकते. हे फक्त एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि शिवसेनेमुळं
हे दिवस आज आम्हाला बघायला आज मिळतात. आपण सभागृहामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंची भेट घेतली, त्यांची चर्चा केली. काय धडा दिला तुम्हाला त्यांनी? काय सांगितलं की सभागृहात कसं असायला पाहिजे वगैरे? खरं तर माझे वडील हे रामदासजी आठवले साहेबांच्या सोबत पॅन्थरमध्ये काम करत होते आणि आठवले साहेबांनी नेहमीच मला प्रेरणा दिली आहे लढण्यासाठी. आज सुद्धा त्यांनी आवर्जून म्हटलं की छान निळी साडी नेसून आलेली आहेस. त्यांनी त्याचं कौतुक केलं आणि इथून पुढे कायम तुमच्यासोबत उभा आहे ही ग्वाही त्यांनी दिली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.